तर या पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली। यावेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये असा सल्ला दिलाय। इस्लामपूर, कर्जत, जामखेडमधल्या दुबार मतदार दिसले नाहीत का असा सवाल त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना विचारला। राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत, मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले। आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे। हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार। आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे। या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका। उद्धवजी अजूनही विचार वापसी करा, नका राव आमच्याबरोबर, विरोध करा, आम्हाला अडचण नाही। पण मांडणी करताना, भूमिका मांडताना, निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात, हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात, आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका। सर्वप्रथम तर मी आशिष शेलार यांच्याबद्दल अतिशय सहानुभूती व्यक्त करतो। एक तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही। मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही, त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही। मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय, त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही। आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे, आशिष शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे, या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं।